हॅलो. माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशनमध्ये. आज आपण नवीन टॉपिक, फ्रेश टॉपिक घेऊन आलेला आहे आपला फ्रिक्शन अँड सिम्पल मशीन्स. आता एक कन्सेप्ट आहे आपली, फ्रिक्शन म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय, कन्सेप्ट काय असणार आहे, आणि दुसरं आहे सिम्पल मशीन्स काय असते, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता आपण थोडंसं जनरल गोष्टी एकदा स्टडी करू, नंतर आपण हे शिकत बसू. फ्रिक्शन म्हणजे जेव्हा कोणत्या पण दोन गोष्टी कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो फोर्स लागते, बल प्रयुक्त होत असते किंवा फोर्स अप्लाय होत असते एकमेकांदरम्यान, त्याला आपण म्हणत असतो फ्रिक्शनल फोर्स. ओके, ठीक आहे. आणि सिंपल मशीन्स म्हणजे काय, सिंपल मशीन्स म्हणजे की अशा गोष्टी ज्या आपलं काम काय करतात, सिंपल करतात, त्या काय असतात, सिंपल मशीन्स. आता फ्रिक्शन वर येऊ आपण. तर फ्रिक्शन म्हणजे काय की मी सपोज म्हणतो की हा पेन माझ्या हातावर आहे, तेव्हा हा पेनचा सरफेस आणि हाताचा सरफेस याच्यामध्ये कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. मी चालतो किंवा आपण चालतो तेव्हा पायामध्ये आणि जमिनीमध्ये कोणता फोर्स असतो, फ्रिक्शनल फोर्स. एखादी गोष्ट एका जागेवर जरी असेल, की एखाद्या टेबलवर बुक आहे, तर ते बुक आणि टेबलमध्ये कोणता फोर्स असतो, फ्रिक्शनल फोर्स. तर शिकूया मग सविस्तर आपण याविषयी. बघा, काही क्वेश्चन्स आहेत महत्वाचे की ज्याची उत्तर आपल्याला या पूर्ण सेशन मध्ये मिळणार आहेत. बघा, की आपल्याला आईस वरून चालताना अवघड जाते का, आणि जात असेल तर का अवघड जाते. नंतर व्हाय डू वी विअर शूज व्हाईल प्लेइंग, आपण खेळताना बूट का वापरतो, म्हणजे शूज का वापरतो, मुख्यतः फुटबॉल वगैरे खेळताना शूज का वापरतो आपण. व्हाय डज अ मुव्हिंग सायकल स्टॉप, आणि जी काही सायकल आपण चालवत असेल त्याला जर आपण ब्रेक नाही मारले थोड्या वेळ आणि मोकळा आहे रस्ता, तर थोड्या वेळ ती आपोआप काय करेल, थांबेल. असं का बरं होते, ह्या सगळ्या 2-3 गोष्टी का बरं होतात, याच्यासाठी आपण फ्रिक्शन शिकूया. ठीक आहे. पुढे बघा, व्हॉट इज फ्रिक्शन. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे फ्रिक्शन इज अ फोर्स दॅट अपोजेस मोशन. आता फ्रिक्शन म्हणजे असा फोर्स असते ज्याच्यामुळे काय होते, एखादी गोष्ट मोशन मध्ये असेल तर ती काय होऊन जाते, स्लो होऊन जाते. सपोज मी काय करायला लागलो की एक बॉल आपण ग्राउंडवर फेकून दिला, त्याच्यानंतर ग्राउंड आणि बॉल या दोन्हीच्या सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होते, बॉलचा स्पीड थोडा थोडा स्लो होत जाते आणि बॉल थांबते. म्हणजे त्याच्या मोशनला काय केलं, या फ्रिक्शनल फोर्सने थांबवलं. तर मग असा फोर्स ज्यांच्यामुळे मोशन काय होते, थांबते, त्याला आपण म्हणतो फ्रिक्शन. इट ऍक्ट्स बिटवीन टू सरफेस इन कॉन्टॅक्ट, आणि फ्रिक्शनल फोर्स लागतो कोणामध्ये, ज्या दोन सरफेस कशा आहेत, कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्या कोणत्याही असो. ठीक आहे. चलो, तर इथे बघा, कार ब्रेक जेव्हा आपण म्हणजे ब्रेकिंग आपण म्हणू शकतो, तर कारचा जेव्हा ब्रेक मारला तेव्हा इथं व्हील्स आणि सरफेस जमिनीचा याच्यामध्ये कोणता फोर्स लागला, फ्रिक्शनल फोर्स, आणि कारची मोशन काय झाली, स्लो डाऊन झाली. तसंच इथे काय आहे, हँड रबिंग. काय आहे, हँड रबिंग. इथे पण दोन आपले पाम किंवा आपण म्हणू तळ हात कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तर इथे पण काय होत आहे, फ्रिक्शनल फोर्स लागत आहे. पुढे बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. तर फ्रिक्शनचे फायदे काय आहेत आपल्या जीवनामध्ये. बघा, ऑब्जेक्ट स्टेज ऍट सेम प्लेस, नो मोशन. आता मी जर म्हणतो की एखादं पुस्तक टेबलवर आहे, आपल्या स्टडी टेबलवर घरी, तर आपल्याला सकाळी पण उठून बघितलं तर ते पुस्तक तिथेच आहेत. आपल्या आजूबाजूच्या कित्येक गोष्टी एका जागेवरच्या एका जागेवर आहेत. ते कशामुळे, कारण की जेव्हा ही एक गोष्ट इथे आहे तेव्हा ह्या गोष्टीचा सरफेस आणि ह्या गोष्टीच्या सरफेसमध्ये अट्रॅक्शनचा एक फोर्स आहे, किंवा ते एकमेकांमध्ये काय झालेले आहेत, फिक्स झालेले आहेत. आणि तो जो फोर्स आहे एकमेकांना चिटकून राहण्याचा, त्याला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. मग ह्याचमुळे आपल्याला काय फायदा होतो, आपल्याला चालायला मदत होते. आपले पाय सटकतात का, नाही, कारण की आपली जी काही जमिनीची सरफेस आणि आपले तळ पायाची सरफेस काय होत असते, एकमेकांमध्ये फिक्स होत असते चालण्याच्या वेळेस, म्हणून तिथे आपण त्याच्याहून सटकत नाही. ठीक आहे. हेल्प्स इन रायटिंग. रायटिंगच्या वेळेस पण तिथे आपला पेन स्मूथ चालते, परंतु जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते जे अक्षर आहेत ते त्या पेजवर काय होतात, फिक्स होतात, तसेच राहतात. मग तिथं पण त्या दोन शाईमध्ये, इंकमध्ये आणि तिथलच्या पेजमध्ये कोणता फोर्स लागतोय, फ्रिक्शन फोर्स, म्हणून ते अक्षर कुठे चालले का नाही. चला पुढे बघूया आपण, डिसएडव्हान्टेजेस कोणते. आता डिसएडव्हान्टेजेस कोणते, तर मोशन स्लो होते. आता कधी कधी आपल्याला स्लो मोशन पाहिजे नसते किंवा मोशन अशी थांबली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही, परंतु फ्रिक्शन जर होत असेल तर मोशन काय होऊन जाते, स्लो होऊन जाते. आणि
प्रोड्युसेस हीट. फ्रिक्शन जेव्हा चालू असते, दोन सरफेसेस जेव्हा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असतात, तुम्ही तुमचे हात पण बघा, घर्षण करून बघा, काय होत असते, हीट तयार. मग असे जेव्हा मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात किंवा इंडस्ट्री मधले वेगवेगळे साहित्य असतात, त्यांच्या सरफेसेस जेव्हा घासतात, तेव्हा काय तयार होत असते, हीट तयार होते, ज्याच्यामुळे काही नुकसान होऊ शकते. नंतर कॉजेस वियर अँड टियर. सॉरी, इथे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. तर कॉजेस वियर अँड टियर म्हणजे खराब होणे, वियर अँड टियर म्हणजे खराब होणे. आलंय लक्षात? मग घर्षणामुळे बऱ्याचशा वेळेस काही मशीन्स मध्ये फॉल्ट येऊ शकतो. त्याच्यानंतर हाऊ टू रिड्यूस फ्रिक्शन. आता आपल्याला जर फ्रिक्शन हा एक डिसएडव्हान्टेज आहे कोणत्या तरी बाबतीत, मग ते कमी कसं करायचं? तर त्यासाठी आपण काय करू शकतो, यूज ऑइल ऑर ल्युब्रिकंट. ऑइल किंवा ल्युब्रिकंट म्हणजे काय, जसं की ग्रीस असते किंवा ऑइल असते, ते आपण बघा शटर्स जे ओपन क्लोज करत असतो शॉपचे, तर ते शटर्स जे आहेत त्याच्या दरम्यान आपण जर ग्रीस लावलं तर मग ते जास्त घासत नाहीत एकमेकाला आणि स्मूथली काय होते, ते अप अँड डाऊन होते. तर मग यूज ऑफ ऑइल अँड ल्युब्रिकंट काय करते, फ्रिक्शनला रिड्यूस करते, कमी करते. आणि यूज व्हील्स. अजून की तुम्हाला एखादी गोष्ट घासत आणायची, सपोज आपल्या इथे सिलेंडर आहे आणि ते भरलेलं सिलेंडर आता चाललं, मला ते ओढत आणायचं, त्याच्यापेक्षा एक छोटीशी चक्री भेटते व्हील्सची, त्याच्यावर जर मी ते ठेवलं तर खूप कमी एफर्ट्स मध्ये मी काय करू शकतो, ते आणू शकतो. तेव्हा फ्रिक्शन काय झालं, कमी झालं. कशाचा वापर करून, व्हील्सचा वापर करून. ओके. आणि इथे एक एक्झाम्पल आहे की आपण सायकलची जी काही चेन आहे, बायसिकल चेन, त्याला ऑइलिंग करतो आणि ऑइलिंग केल्यामुळे काय होते, ही जी चेन आहे आणि इथलचे जे आतमधले ऍक्सल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, यांच्यामध्ये फ्रिक्शन काय होते, कमी होते आणि ही जी बायसिकल चेन आहे ते स्मूथली वर्क करते. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, आता एक ऍक्टिव्हिटी आहे फ्रिक्शन बाबत की आपण आपले हँड काय करायचे, सोबत रब करायचे आणि करून बघा तुम्ही पण. तर आपल्याला काय फील होते आणि आपल्याला मगाच गोष्ट जी शिकली ती फील होईल की फ्रिक्शनमुळे काय होत असते, हीट तयार होत असते. ठीक आहे. नंतर व्हॉट आर सिम्पल मशीन्स. इथपर्यंत फ्रिक्शनचं आपलं बरचसं जे काही नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आपण गेन केलं. आता आपण नवीन टॉपिक वर जाऊया, फ्रेशवाल्या आपल्या सिम्पल मशीन्स. आता मशीन शब्द ऐकला की आपल्या मनामध्ये टीव्ही येते, फ्रीज येते, ह्या सगळ्या गोष्टी येतात. परंतु मशीन्सचा एक सिम्पल आपण डेफिनेशन देऊ शकतो की कोणती पण ती गोष्ट जी आपलं काम काय करते, सोपं करते. त्याला आपण काय म्हणतो, आपली मेहनत कमी करते, त्याला, त्या वस्तूला किंवा त्या डिव्हाइसला आपण मशीन म्हणतो. ठीक आहे. नंतर पहा, टूल्स दॅट मेक वर्क इझियर, की असं साहित्य किंवा अशा गोष्टी की जे आपलं काम काय करतात, सोपं करतात. रिक्वायर लेस एफर्ट. आणि मग जेव्हा मशीन्सचा म्हणजे अशा गोष्टी ज्या आपलं काम कमी करतात, तेव्हा मेहनत कशी लागेल, आपल्याला कमी लागेल. जसं की एक्झाम्पल बघा, हे चाकू आहे आणि याच्याद्वारे आपण काय करत असतो, फळे किंवा भाजीपाला चिरतो. आता त्याच चाकूला तुम्ही उलट करून बघा किंवा दुसरं कोणतं साहित्यानं ते कापून बघा, आपल्याला ते चिरता येते का, नाही. पण जिकडून एज खूप तीक्ष्ण आहे तिकडून जर आपण कट केलं, तर चाकू एक अशी गोष्ट आहे, असं टूल आहे ज्याच्याद्वारे आपलं काम काय चाललं, ते कापण्याचं सोपं चाललं. म्हणून चाकू पण एका प्रकारची काय आहे, मशीन आहे. त्याच्यानंतर इथे बॉटल ओपनर बघितलं आपण, तर आपण जे काही कॅन्स बघतो, काही कोल्ड्रिंक्स आहेत, त्याचे जे काही झाकण आहेत ते तसे ओपन करायला खूप हार्ड असतात, दुखापत पण होऊ शकते आपल्याला. परंतु त्या ओपनरने खूप कमी एनर्जी मध्येच आपण काय करतो, ते उघडू शकतो. तर बॉटल ओपनर पण काय झालं, आपली सिंपल मशीन. आता सिंपल मशीन्सचे प्रकार. सिंपल मशीन्सचे प्रकार म्हणजेच काय, की बुवा अशा काही गोष्टी, असे काही डिझाईन्स ज्याच्याद्वारे मशीन्स किंवा काही गोष्टी आपल्याला सोप्या जातात. जसं की आता बघा, शिकल्यावर कळेलच आपल्याला. पहिली टाईप ऑफ मशीन आपण म्हणू लिव्हर. काय आहे, लिव्हर. आणि या लिव्हर मध्ये काय असते की मधामध्ये कोणता तरी एक सपोर्ट असते, मधामध्ये कोणता तरी एक सपोर्ट असते, ज्याच्यामुळे कामं काय होतात, सोपे होतात. ठीक आहे. नंतर दुसरं आहे पुल्ली. आपण शॉर्ट मध्ये शिकतोय, पुढे सविस्तर शिकू पुल्ली. तर इथे जर आपण बघतोय की इथं एक जे व्हील आहे, त्या व्हील मुळे काय होत असते, ही गोष्ट वरवर वरवर जाते आणि व्हीलने मदत होते. आणि एक आहे इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन म्हणजे काय, की इन्क्लाइंड प्लेन मध्ये काय होत असते, उताराच्या ज्या गोष्टी असतात तेव्हा ते सोपं जाते. आता पुढे बघूयाच आपण. बघा, पहिल्यांदा आपण जे म्हटलं काय शिकणार आहे, लिव्हर शिकणार आहे.
आणि अ रिजिड बार दॅट रोटेट्स अराउंड अ पॉइंट. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, लिव्हर. जसं की आपण दरवाजाच्या मध्ये बघतो बघा, तुम्ही जर दरवाजाच्या तिथे ऍडजस्ट बघितलं, जिथून दरवाजा काय व्हायला लागला, पुढे चालला किंवा मागे यायला लागला, तेव्हा दरवाजाच्या मधात आपल्याला छोटे छोटे काही गुटके दिसतात, आपण म्हणतो काही आपल्याला बार्स दिसतात, ज्याच्यामुळे दरवाजा काय होते, तिथून कलते. तर ते जे बार्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, लिव्हर म्हणत असतो. ठीक आहे, एक्झाम्पल जसं की इथे पण बघा, हे सीसॉ खेळतायत विद्यार्थी आणि मधामध्ये एक रॉड आहे, ज्याच्यामुळे हे काय होते, खाली वर होते. तर इथलच्या या रॉडला आपण काय म्हणू शकतो, लिव्हर म्हणू शकतो. ठीक आहे, चालते. आणि हे बॉटल ओपनर पण त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर पुल्ली. पुल्ली काय आहे बघा, की व्हील विथ रोप, की एक काय आहे, चाक आहे आणि तिथे आपण दोरीद्वारे त्या चाकाच्या सहाय्याने कोणती पण गोष्ट लिफ्ट करतो, वर उचलतो. जसं की इथे बघा, ही महिला काय करते, पाणी बाहेर काढते. तर इथे आपल्याला बघतोय की हे एक व्हील आहे आणि या व्हील मध्ये काय फिक्स आहे, ही जी दोरी आहे ती जी ओढत आहे. तर अशी बाटली बाहेर काढण्याला ताकद जास्त लागते, परंतु तेच जर आपण पुल्लीचा वापर केला तर कसं जाते, सोपं जाते. एफर्ट कसे लागतात, कमी लागतात. तर मग पुल्ली पण काय आहे, सिंपल मशीन आहे आणि याच्यामुळे जे काही हेवी लोड्स आहेत ते उचलण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी आपल्याला मदत होते. कशाच्याद्वारे, पुल्लीच्या द्वारे. नंतर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम वेल, हे एक त्याचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर बघा, इनक्लाइन प्लेन, तिसऱ्या नंबरचं आपल्याला काम सोपं होण्यासाठी महत्वाचं जे काही मशीन किंवा टेक्निक आहे, आपण म्हणू शकतो इनक्लाइन प्लेन. इनक्लाइन प्लेन म्हणजे काय, उतार. सोप्या भाषेमध्ये इनक्लाइन प्लेन म्हणजे काय, उतार. आता एखादी गोष्ट मला पायऱ्याने उचलून न्यायची खाली, त्याच्यापेक्षा मी त्या उताराने सोडून दिली, तर माझं काम काय व्हायला लागलं, एकदम सोपं व्हायला लागलं. तर इथे मग इनक्लाइन प्लेन काय करायला लागलं, आपलं वर्क इझी करायला लागलं. नंतर काय असते, इनक्लाइन प्लेन म्हणजे स्लॅन्टेड सरफेस, एक थोडीशी उताराची सरफेस. याच्यामुळे लिफ्टिंग काय होते, इझियर होते. की एखादी गोष्ट पायऱ्याने मला वर जरी न्यायची, परंतु त्या आपण जे म्हणू इनक्लाइन प्लेन आहे त्याने अशी वर उडायची, तर इनक्लाइन प्लेनने ते मला जास्त सोपे जाईल. ठीक आहे. नंतर बघा, रिअल लाईफ कनेक्शन. रिअल लाईफ मध्ये आपण हे इनक्लाइन प्लेन, लिव्हर किंवा पुल्ली कुठे वापरतो ते बघा. तर रॅम्प फॉर व्हीलचेअर. रॅम्प फॉर व्हीलचेअर आपण दवाखान्यामध्ये सहसा बघतो, की एखादा पेशंट आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला चालता येत नाही, तेव्हा त्याला त्या व्हीलचेअरवर बसवतात आणि त्या व्हीलचेअरवरून त्या जे इनक्लाइन प्लेन असते, पायऱ्याने नेल्यापेक्षा त्याला त्या व्हीलचेअरवरून ते इनक्लाइन प्लेनहून न्यायला कसं जात असते, सोपं जाते. हे आपल्याला रिअल लाईफ मध्ये कामी पडते. नंतर क्रेन लिफ्टिंग मटेरियल्स. आता आपण मोठे मोठे बांधकाम वगैरे बघत असतो, तिथे त्या क्रेन्स काय करतात, खूप मोठं जे काही साहित्य उचलायचं असेल ते साहित्य काय केल्या जाते, तिथे पण मग आपल्याला एक दोरी दिसते किंवा एक वायर दिसते मोठा आणि एक काय दिसते, व्हील दिसते, ज्याच्याद्वारे ते काय केल्या जाते, लिफ्ट केल्या जाते. नंतर डोअर हँडल. आताच आपण बोललो की जे काही डोअरचं हँडल असते, म्हणजे डोअरचं जे ऍडजस्टमेंट असते, ज्याच्यामुळे काय होत असते, मधातून ते डोअर मागे पुढे करायला सोपं जाते. जर ते नसते तर मग पूर्ण डोअर उचलावं लागलं असतं आपल्याला, बाजूला करायला लागलं असतं, तर आपलं काम जास्त झालं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही काय करा, एक जड पुस्तक असते, गाईड असते मोठी, आपल्या मोठ्या दिदी दादाची कोणाची तरी, तर ती जी गाईड आहे ती उचलण्याचा प्रयत्न करा अचानक. तर तुम्हाला खूप अवघड जाईल, परंतु त्याच गाईडच्या खाली एक वही ठेवा आणि ती ओढण्याचा प्रयत्न करा. खूप कमी ताकदीमध्ये तुम्ही काय करू शकाल, ती डिस्प्लेस किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकाल. मग त्यांनी हेच सांगितलं की नंतर तुम्ही काय करा, तिथे नोटबुक ठेवा आणि मग इनक्लाइन प्लेनची पण आयडिया लावू शकता की ते एकदम सोप्या पद्धतीनं जाऊ शकते. ठीक आहे, तर कोणतं सोपं वाटते तुम्हाला, साधं उचलणे का इनक्लाइन प्लेन किंवा वहीचा वापर करणे? तर नक्कीच वहीचा वापर करणे. तुम्ही करून पण पाहू शकता ते. नंतर आज आपण जे सर्व शिकलो त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आहेत, फ्रिक्शन अपोजेस मोशन, की फ्रिक्शन काय करते, मोशनला अपोज करते. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिकलो आपण. नंतर इट हॅज ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. फ्रिक्शनचे फायदे पण होतात, पण फ्रिक्शनचे नुकसान पण होतात, हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे कधी कधी फ्रिक्शन आपल्यासाठी कामाचं असते,
जसं मग सिलेंडरचं उदाहरण घेतलं तर आपण म्हटलं की फ्रिक्शन कमी असलेलं कामाचं आहे, समजलं. परंतु कधी कधी फ्रिक्शन जास्त असणं कामाचं आहे, जसं की शूजद्वारे आपले पाय स्लिप करत नाहीत, म्हणून शूज काय करते, फ्रिक्शन वाढवते आणि स्लिप होण्यापासून वाचवते. म्हणजे कधी फ्रिक्शन कामाचं आहे, कधी फ्रिक्शन कामाचे नाही. नंतर सिंपल मशीन्स आपलं वर्क काय करतात, इझियर करतात. म्हणजेच सिंपल मशीन्स आपलं काम कमी करतात. तर काम कमी करणाऱ्या सगळे टूल्सला काय म्हणतो आपण, सिंपल मशीन्स. हे आपण महत्वाच्या गोष्टी शिकलो आपण. नंतर आजची ही काही आहे क्विज आहे. तुम्हाला बघा आता याचे उत्तर येतात का, तुम्ही मनातल्या मनात विचार करायचे की आपल्याला किती समजलं किंवा येते की नाही. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज फ्रिक्शन. चला आलं उत्तर मनातल्या मनात. त्याच्यानंतर वन ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन, हे पण तुम्ही सांगू शकता. आता नेम एनी सिंपल मशीन, कोणती पण मशीन. मशीन म्हणजे काय, मग जी वस्तू तुमचं काम काय करते, इझी करते, ती मशीन. व्हॉट इज अ पुली यूज फॉर, आणि पुलीचा काय वापर आहे. आठवत आहे आता हळूहळू. नसेल जर आठवत तर तुम्ही काय करू शकता, एकदा पुन्हा व्हिडिओ हळूहळू मागे घेऊन पॉज करत त्याची उत्तरे मिळवू शकता. ओके. नंतर आता एक क्वेश्चन आहे की तुम्ही तुमच्या बायसिकल मध्ये म्हणा किंवा मशीन्स मध्ये ऑइल का टाकता. तर आता आपलं जे सेशन झालं याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की ऑइल का टाकतो. कारण की ऑइल टाकलं तर तिथे सरफेसेस जे आहेत त्यांचं फ्रिक्शन कमी होईल, आवाज कमी होईल, किंवा ते जास्त दिवस टिकू शकेल आणि फ्लुएंटली काम करू शकेल. ओके. तर आज आपण फ्रिक्शन आणि सिंपल मशीन विषयी शिकलो. आता उद्या आपण वर्क एनर्जी आणि ग्रॅव्हिटी ह्या नवीन छानशे आपले जे मुद्दे आहेत त्याच्याविषयी शिकणार आहे. तर रेडी आहे आपल्या नेक्स्ट लेक्चर साठी. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके. थँक्यू.